चल भावा, तुझा बकरा आला बघ. चल याला कापूया. साहेब 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 थोडे पैसे द्या ना साहेब. खूप भूक लागली आहे साहेब. साहेब 2 दिवस झाले काहीच खाल्लं नाहीये साहेब. साहेब 20 रुपये द्या ना फक्त. वडापाव खाईन मी. साहेब अगरबत्ती घ्या ना. साहेब भिकारी नाहीये मी. अगरबत्त्या विकतो 1 नंबर क्वालिटीच्या. घरात, दुकानात, ऑफिस मध्ये कुठेही लावा साहेब. एकदम भारी क्वालिटीची देतोय साहेब. एकदा घेऊन तर बघा साहेब. अरे साहेब 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 मरेलो तो साहेब साहेब काच खाली करा साहेब. राजू तू ठीक आहेस ना राजू? साहेब साहेब तो गुदमरतोय साहेब. साहेब साहेब चूक झाली साहेब. माफ करा. सोडून द्या त्याला साहेब. साहेब 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 सोडा ना साहेब. साहेब साहेब सोडा ना त्याला साहेब. हे बघ दया, हे याच्या मानेवर या इथे ही खूप खोलवर अशी जखम दिसते, पण वाटत नाही की ही कुठल्या दोरीमुळे झालेली आहे. असं वाटतं की कोणीतरी याची मान 2 गोष्टींच्या मध्ये आवळली असणार. आणि सर हे बघा, हे याची पॅन्ट गुडघ्याजवळ पूर्णपणे फाटलेली आहे. बहुतेक याला कोणीतरी फरफटत नेला असावा. इतके हाल हाल करून मारण्यासारखी काय दुश्मनी असू शकते एखाद्याची? याच्या डोक्यावरही खूप मोठी जखम आहे. बहुतेक एखादी जड वस्तू डोक्यात मारली असावी आणि त्यामुळेच याचा मृत्यू झाला असावा. म्हणजे याच्या गळ्यावरची जखम आहे त्यामुळे याचा मृत्यू नाही झालाय? नाही दया, ही गळ्यावरची जखम खोल नक्कीच आहे, पण त्याच्यामुळे गळ्याची नस तुटली नाहीये. याची श्वसन नलिका तुटता तुटता वाचली आहे. सर, एका माणसाच्या खिशात 4-4 पाकिटं. याच्या कपड्यात बरेचसे चोर खिसे आहेत आणि ही पाकिटं त्यातच लपवून ठेवली होती. 4 पाकिटं. आणि महत्वाची गोष्ट सर, ही 4ही पाकिटं वेगवेगळ्या माणसांची आहेत. बहुतेक हा पाकिटमार असावा. पाकिटमार म्हणजे याचा रेकॉर्ड आपल्या डेटाबेसमध्ये नक्की असणार. जरा याची कुंडली कार्ड बघू. सर सर हेच घर आहे ते. दया दरवाजा तोडून टाक. राजूचा नुसता खून नाही सर, इथे बरंच काही घडलंय. बहुतेक कुणीतरी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होता. चोराच्या घरात चोरी. सर रक्त. माय गॉड. वरती काहीतरी आहे सर. रक्ताने माखलेल्या बुटांच्या खुणा बाहेरच्या बाजूला जात आहेत. वरून खाली आलेत, खालून बाहेर गेले. याला तर अगदी राजू सारखं टॉर्चर केलंय. होय,
मला वाटतं याला खुन्याने एखाद्या धारदार शस्त्राने मारून टाकलंय. आणि मग खुनी मागच्या बाजूने पळून गेला. बॉडी अजून पूर्ण थंड झाली नाहीये. बहुतेक याचा मृत्यू 2-3 तासांपूर्वीच झालाय. पण सर, हा माणूस राजूच्या घरात काय करत होता? हा आणि राजू एकत्रच राहत असावेत. कदाचित दोघेही पाकिट मारण्याचा धंदा करत असतील किंवा एखाद्या पाकिटमार गँगसाठीही काम करत असतील हे दोघे. सर, राजूचा मृत्यू 6-7 तासांपूर्वी झालाय. म्हणजे खुनाने आधी राजूला मारलं आणि त्याचं प्रेत रस्त्यावर टाकून दिलं. मग खुनी इथे आला असावा या चाळीत, याला टॉर्चर केलं आणि 2-2.5 तासांपूर्वी यालाही मारून टाकलं. खुनी 2 चोरांना का मारेल आणि तेही अशा प्रकारे? म्हणजे यांच्याकडे असं काहीतरी होतं किंवा आहे जे खुन्याला हवं होतं. पण हे तर पुरटे चोर आहेत. यांच्याकडे असं काय असेल की जे त्यांना हवंय? नाही, काहीतरी असणारच जे त्या खुन्याला हवं असेल. पण आता हे कसं कळणार की तो जे काही शोधायला इकडे आला होता ते त्याला मिळालं आहे की नाही? एक काम करूया, इथे जेवढे शेजारी आहेत सगळ्यांकडे चौकशी करूया. एखाद्याने तरी कोणाला पाहिलं असेल, आवाज तरी ऐकला असेल. शिवा आणि राजू याच चाळीत राहायचंय. कोणीतरी इतक्या निर्दयी प्रकारे त्यांना मारलंय आणि कोणाला काही माहितीच नाही. कुणा अनोळखी माणसाला या चाळीत येता जाताना पाहिलं होतं? नाही मॅडम. आम्हाला काय मूर्ख समजताय काय तुम्ही? सगळ्यांची घरे एकमेकांना चिटकून आहेत आणि कोणीच काही ऐकलं नाही की पाहिलं नाही, असं कसं होईल? असं काही नाही आहे साहेब. तुम्ही कोणाबद्दल विचारा, आम्ही तुम्हाला सांगू शकतो. पण काय? या राजू आणि शिवाबद्दल आम्हाला काहीच माहित नाही साहेब. आणि ते कधीही कोणाशी फारसे बोलायचे देखील नसत. मग आम्ही तरी कशाला बोलू? कशाला असल्या लोकांशी संबंध ठेवायचा? हो साहेब, ती चांगली माणसं वाटतच नव्हती. त्यांच्याकडे कायम विचित्र माणसं यायची. 1-2दा तर पोलीस सुद्धा आले होते. म्हणून आम्ही अशांपासून लांबच राहतो. विचित्र माणसं, बहुतेक त्यांची पाकिटमारांची गँगच असणार. बरं, हे दोघे कुठे कुठे जायचे त्याबद्दल काय माहिती आहे का? सर, कामाबद्दल तर माहिती नाही, पण पुढे एक सर्कल आहे, तिथे एक सिग्नल आहे, तिथेच बसलेले असायचे रात्रभर. असं? हे थांब. पूर्वी, पंकज, सर, पळाला तो. सर, हे डिव्हाइस पळताना त्याच्या खिशातून पडलं. अभिजित, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तिथे पायऱ्यांवर बुटांचे जे ठसे आहेत ते आणि हे बुटांचे ठसे, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे खुन्याचा एक साथीदारही होता, 2 जण होते. बाहेर एक माणूस जरा झोलर वाटत होता, त्याचा पाठलाग केला.
तो काय सापडला नाही सर, पण पळता पळता त्याच्या हातून हा गिगर काउंटर पडला. गिगर काउंटर, रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स मेजर करायचं इन्स्ट्रुमेंट. हे असलं इन्स्ट्रुमेंट चोरांकडे कसं काय? जरा बघ. बॉस, मी हा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. एखाद्या एक्सपर्ट कडून कन्फर्म करूयात. सर, पण मला एक समजत नाहीये, हा माणूस 3 तासांपूर्वी मेलाय आणि आता हा जो माणूस पळून गेला ज्याच्या हातात गिगर काउंटर होता, तो इथे नक्की शोधत काय होता? तेच शोधत होता जे अजून त्याला मिळालं नाहीये. आपल्या जाण्याची वाट बघत असणार ते लोक. त्यांची गँग शोधावी लागेल, तरच आपल्याला समजेल काय चोरी केलं होतं या दोघांनी. ए, काय करतोयस? काय झालं? काही नाही रे, हे कोणीतरी पाकिट काढलं. काढवा. ए लांब व्हा. अरे हे नव्हतं माझ्या पाकिटात. खोली नंबर 10 तिवारीचा. हा ऍड्रेस. ए, तूच काढलंस ना पाकिट? हा, नाही नाही साहेब, काय बोलताय तुम्ही? मी काय नाही केलं. ए, असली कामं करतोस तू? पाकिट मारी करतोस? हा, नाही नाही साहेब, काय बोलताय तुम्ही साहेब? मी सज्जन माणूस आहे, मी काय नाही केलंय. मी चोर नाहीये साहेब. ठीक आहे, जा. सॉरी, तुम्ही जाऊ शकता. सॉरी. हा, एक काम करूया, खोली नंबर 10 तिवारी चाळ जाऊन बघूया तरी. काय माहित, पण असं वाटलं की पाकिट ओढलं कोणीतरी मागून. ही बघ दया, खोली नंबर 10. आज जाऊन बघूया. तू तोच आहेस ना मगाशी आम्ही जेव्हा चौकशी करत होतो आणि हे चिठ्ठी आम्हाला मिळाली होती? हो साहेब, माझं नाव प्रकाश आहे. मी तोच आहे ज्याला तुम्ही शोधताय. या साहेब. चिठ्ठी खिशात ठेवून आम्हाला बोलवण्याचा उद्देश काय? राजू आणि शिवाला तोच. नाही नाही साहेब, तो मी नाही. मी या टोळीचा प्रमुख आहे आणि सगळी पोरं माझ्यासाठी काम करतात. आणि तू स्वतःहून आम्हाला इकडे बोलवलंस का? तुला माहिती ना की आम्ही तुला अटकही करू शकतो ते. साहेब, राजू आणि शिवाच्या केसमध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो. त्या बदल्यात तुम्हाला मला आणि माझ्या पोरांना मदत करावी लागेल. ए, कुणाशी बोलतोस माहितीये का तुला? हा, CID. आणि आम्ही कुठल्याही गुन्हेगारांशी अशी ही सौदेबाजी नाही करत, समजलं? नक्कीच खूप मोठ्या अडचणीत सापडलायस तू, नाहीतर आम्हाला इथे बोलवण्याच्या भानगडीत पडला नसतंस. हो साहेब, खूप मोठ्या अडचणीत आहे साहेब. आम्हाला वाचवावं कोणीतरी आहे जे एक एक करून माझ्या सगळ्या पोरांना मारतंय साहेब. वाचवा आम्हाला. तुम्ही हवं तर आम्हाला जेलमध्ये टाका साहेब, ते चालेल आम्हाला. हां, पण मदत करा साहेब. म्हणजे राजू आणि शिवा सोडून अजून कोणी मारले गेले का? हा, हो साहेब, काल सुद्धा टोळीतल्या एका पोराला मारलंय साहेब. कोणी हा? कुणी याला ओळखतं का? होय साहेब, हा पुढच्या सर्कलच्या सिग्नलवर भीक मागायचा भिकारी आहे. भिकारी नाहीये हा, पाकिटमार आहे. आणि तसंही याच्या कपड्यांना दारूचा खूप वासही येतोय. कदाचित याने दारूच्या नशेत कुणाशी तरी भांडण केलं असावं. भुरटा पाकिट माराय म्हटल्यावर पोलिसही काही करणार नाही. मेला तर मेला, दारू पिऊन भांडण केलं असं लिहून केस बंद केली साहेब. पण साहेब, मला खात्री आहे की राकेश असं काही करायचं नाही साहेब. तो दारूला हाती लावायचा नाही साहेब. साहेब, कुणीतरी त्याला मारलंय आणि असा बनाव रचलाय की त्यानं दारू पिऊन भांडण केलं असावं. त्यानंतर तो शिवा आणि राजू. पण काहीतरी केलं असणारच तुम्ही, ज्यामुळे एक एक करून कुणीतरी तुमचा जीव घेतंय. माहित नाही,
माहित नाही साहेब. आम्हाला खरंच माहित नाही की हे सगळं का घडतंय ते. ते आम्ही शोधून काढूच. तू आधी आम्हाला तुझ्या गँग बद्दल सगळं सांग, अगदी सगळं. काही लपवू नकोस. हो साहेब. साहेब, आम्ही पाकिटमारी आणि भुरट्या चोऱ्या करून पोट भरतो. साहेब, शहरात जेवढे सिग्नल आहेत ना, तिथं सगळीकडे माझी पोरं असतात. जवळपास 150 पोरं आहेत साहेब. लोकांचं थोडं दुर्लक्ष होताच आम्ही चोऱ्या करतो साहेब. आणि जो काही माल गोळा होतो ना साहेब, तो सगळा माझ्याकडे येतो. त्यातून मी माझा हिस्सा काढून घेतो आणि उरलेला हिस्सा मी पोरांमध्ये बरोबर वाटून देतो. वाईट कामाचं फळ वाईटच असतं. लोकांच्या कष्टाची कमाई लुटताना आणि आता जीवावर बेतल्यावर मदत मागतोयस. तुझ्या पोरांनी नक्कीच असा एखादा हात मारलाय ज्याची किंमत ते आता त्यांचा जीव देऊन चुकवतायत. साहेब, मदत करा साहेब. हवं तर मी तुम्हाला. साहेब, हे घ्या. तुम्हाला पैसे हवेत का? जेवढे पाहिजेत तेवढे घ्या. हे घ्या साहेब. साहेब, हे घ्या. अजून पण हवं असेल तर हे घ्या. हे सगळं करून तुझी शिक्षा टळणार नाहीये. तुम्हाला आता कोणीच वाचवू शकत नाही. जेलची हवा खावीच लागणार तुम्हाला. ठीक आहे साहेब, टेन्शन नाही साहेब. जेलमध्ये गेलो तर कमीत कमी जिवंत तर राहू. हे राजू, शिवा आणि राकेश, तिघांपैकी कोणी एखाद्या शत्रूबद्दल बोललं होतं का? किंवा अशी एखादी गोष्ट जी त्या तिघांमध्ये कॉमन असेल? नाही साहेब, असं कधीच काही बोलले नाहीत ते. तुझी 3 पोरं ही कुठल्या एरियामध्ये पाकिटमारी करायची? तिथे सर्कल जवळ तो जो सिग्नल आहे ना, तिथेच. ती तिघ त्या सर्कल जवळच्या सिग्नलवर पाकिटमारी करायचे? हो साहेब. कुणी केवळ त्याच पाकिटमारांना मारतोय जे सर्कल जवळच्या सिग्नलवर ऍक्टिव्ह आहे. पण साहेब, त्या सिग्नल जवळ अजून 10 पोरं काम करतात. तो खुनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण त्या पोरांपर्यंत पोहोचायला हवं. सॉरी साळुंके, खूप वाट पाहायला लावली यार. खरंच खूप busy नाही होतो. अरे, माझं काम आहे तर वाट तर बघावीच लागणार ना. नाही असं काय बोलू अरे, नकोस. थँक्स अ लॉट माझ्यासाठी वेळ काढल्याबद्दल. थँक्स म्हणू नकोस. माझ्या जुन्या मित्रांसाठी थोडा वेळ मी नक्कीच काढू शकतो. सो नाईस ऑफ यू. बरं सांग ना, कशी काय आठवण आली माझी? अरे, हे तुला हे दाखवायचं होतं. साळुंखे, हा तर गिगर काउंटर आहे. आय नो की हे गिगर काउंटर आहे, पण इतका छोटासा गिगर काउंटर. हो साळुंखे, हा खूपच छोटा आहे आणि खूप पॉवरफुल पण आहे. हा लहानातली लहान रेडिएशन सुद्धा पकडू शकतो. पण तुला हा कुठे मिळाला? अरे, हा मला एका गुन्हेगाराजवळ मिळाला. काय? एका गुन्हेगाराजवळ हा असा डिव्हाइस? हो का? काय झालं? असा दचकलास का? गुन्हेगाराकडे असू शकत नाही का? साळुंखे, हा लेड ओव्हर टायटॅनियम पासून बनलाय. ना तर याचा कोड कनेक्ट केला जाऊ शकतो, ना याला नष्ट केलं जाऊ शकतं. यु नो, असले डिव्हाइस तर आमच्या लॅबमध्ये पण नाहीयेत. मग तुला काय वाटतं, हा त्याला कुठून मिळाला असेल? सरकार, गव्हर्नमेंट कडून मिळाला असेल. त्यांच्या काही खास लोकांसाठीच हा डिव्हाइस बनवण्यात आलाय. सामान्य लोकांना तर याबद्दल काहीच माहित नसतं. सरकार, गव्हर्नमेंट, याचा अर्थ गव्हर्नमेंट सिक्रेट एजंट. या प्रकाशच्या गँगमध्ये जितके मेंबर मिळालेत ते सगळे ठीक आहेत. ना कोणावर हल्ला झाला, ना कोणाचा जीव गेलाय. बघूया या पत्त्यावर काय बघायला मिळतं ते. काय वाटतंय, कोणी गप्प का बसला असेल? कदाचित त्याला जे हवं होतं ते त्याला मिळालं असणार, किंवा कदाचित त्याने आता त्याची स्ट्रॅटेजी बदलली असेल.
सर, जर अजूनही तुमचा विश्वास बसत नसेल तर हा माझ्या रॉच्या बॉसचा नंबर आहे. तुम्ही यांच्याशी बोलून माझ्याबद्दल तुम्हाला जी हवी ती इन्फॉर्मेशन मागू शकता. रेडी. पण या सगळ्या प्रकरणात रॉचं काय कनेक्शन आहे? सर, खरं तर हे आमचं सिक्रेट ऑपरेशन आहे. असं कुठलं सिक्रेट ऑपरेशन आहे ज्याचा संबंध भोरट्या पाकिटमारांशी जोडलेला आहे? संबंधित नाहीये सर, पण त्यांनी एक गोष्ट चोरली आहे आणि तीच गोष्ट परत मिळवण्यासाठी हे ऑपरेशन रचण्यात आलंय. काय काय चोरलंय? सर, त्याबद्दल कोणाला काहीही सांगण्याची परवानगी नाहीये. हे बघ, तुला CID वर विश्वास ठेवावाच लागेल, नाहीतर आम्हीही तुला कसलीच मदत नाही करू शकणार. ठीक आहे सर, पण प्लीज सर, ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यातच राहायला हवी. सर, खरं तर आपल्या सरकारचं एक सिक्रेट न्यूक्लिअर युनिट आहे ज्यामध्ये आपले सायंटिस्ट एका टॉप सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत आहेत. या प्रोजेक्टबद्दल कोणालाच फारशी माहिती नाहीये, पण तिथल्याच एका कर्मचाऱ्याने कम्प्युटर हॅक करून तिथला डेटा चोरी केलाय. सर, तो आमच्या हाती लागण्याआधीच तिथली सगळी इन्फॉर्मेशन गोळा करून तो तिथून गायब झाला. इंटेलिजन्सच्या माहितीनुसार ती सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन एका पेनड्राईव्ह मध्ये कॉपी केली गेली. त्या पेनड्राईव्ह मध्ये न्यूक्लिअर प्लांट बद्दल सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन. त्या पेनड्राईव्हची किंमत करोडोंमध्ये आहे आणि जर चुकूनही ते पेनड्राईव्ह चुकीच्या माणसाच्या हाती लागलं तर आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. माझं मिशन आहे ते पेनड्राईव्ह परत मिळवणं. कुठपर्यंत पोहोचलाय तुझा हा तपास? सर, नुकतंच ज्याने ते पेनड्राईव्ह आणि ती इन्फॉर्मेशन गायब केली होती त्याला आम्ही पकडलंय. त्याचं नाव मेहुल आहे, पण त्याने ते पेनड्राईव्ह एका बॅगमध्ये ठेवलं होतं आणि ती बॅग चोरीला गेली आहे. ओ, आणि चोरी करणारा याच पाकिटमार गँगचा एखादा मेंबर आहे? येस सर, पण मेहुलने ही इन्फॉर्मेशन आम्हाला सांगण्याआधी त्याच्या बॉसला सुद्धा सांगितली होती. आणि आता मेहुलचा बॉस पाकिटमारांचा जीव घेत सुटलाय. येस सर, आता रॉची टीम आणि मेहुलच्या बॉसच्या गँगची टीम ते पेनड्राईव्ह हस्तगत करण्याच्या मागे आहेत आणि बळी दिले जात आहेत पाकिटमार. येस सर. सर, हा, रॉ चीफ मिस्टर विजयेंद्र यांच्याशी बोलणं झालं. विक्रम एक रॉ एजंटच आहे. त्यांनी रिक्वेस्ट केली की या मिशनमध्ये आपण त्याला मदत करावी. बरं. तो पेनड्राईव्ह कुणाजवळ आहे ते अजून समजलेलं नाहीये. नाही सर. सर, या सर्कलजवळ जितके लोक पाकिटमारी करतात त्या सगळ्यांची चौकशी केली आम्ही. त्यांनी अशा एखाद्या वस्तूच्या चोरीबद्दल काही सांगितलं नाही. हो सर, फक्त अनिल आणि किशोर राहिले होते, पण त्यांच्या चौकशी आधीच ते दोघेही मारले गेले. कदाचित तो पेनड्राईव्ह अजूनही अनिल जवळच असू शकतो, किंवा मग अनिलने तो पेनड्राईव्ह इथे याच घरात कुठेतरी लपवला असेल. सर, असंही असू शकतं की कोणी ते पेनड्राईव्ह घेऊन पळून गेला असेल. असू शकतं किंवा नाहीही. सर, आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा यातला एक जण जिवंत होता, म्हणजे खूनी लगेच पळून गेला असणार. कदाचित त्याला ते पेनड्राईव्ह सापडलंच नसेल. एक काम करूया, या घराची नीट झडती घेऊया, कोपरा न कोपरा शोधूया. सापडायलाच हवा. सर, आपण गिगा काउंटरचा वापर करू शकतो. गिगर काउंटरचा वापर? येस सर. पण गिगर काउंटरने तर रेडिओ ऍक्टिव्हिटी मेजर केली जाते. सर, ते जे पेनड्राईव्ह होतं ते न्यूक्लिअर प्लांटमधून चोरीला गेलं होतं, त्यामुळे कदाचित त्या पेनड्राईव्ह वरती थोडा तरी रेडिओ ऍक्टिव्ह परिणाम झाला असणार. चला हेही करून बघूया. सर, हा, या बॅगच्या दिशेने आवाज येतोय. बघ त्या बॅग मध्ये काय. लवकर. उघाड उघाड उघाड. नाही सर, असं कसं होऊ शकतं? गिगर काउंटर तर सांगते की बॅग मध्येच आहे म्हणून. नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. सर, जर ते पेनड्राईव्ह त्यांच्या हाती लागलं ना तर ते परत मिळवणं जवळपास अशक्य होईल. तो पेनड्राईव्ह आम्ही त्यांच्या हाती लागू नाही देणार. हे संपूर्ण घर पुन्हा एकदा नीट चेक करूया गिगर काउंटरचा वापर करून. चला.
सर, याच्या बॉडीमधून बीप बीपचा आवाज येतोय. कपडे चेक कर. सर, याच्या कपड्यात तर पेनड्राईव्ह नाहीये. जर पेन ड्राईव्ह कपड्यांमध्ये नाहीये, मग पेन ड्राईव्ह बॉडीच्या आत असेल. सर, हेच पेन ड्राईव्ह आहे. थँक्यू सो मच सर, मला या मिशनमध्ये मदत केल्याबद्दल. बट आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला हे सगळं नाही दाखवू शकत. आय होप यू अंडरस्टँड. काही हरकत नाही. मी याबद्दल माझ्या बॉसला एकदा कळवतो. ठीक आहे. हॅलो. हो सर, पेन ड्राईव्ह मिळाला. येस सर. आत्ता? ऑल राईट सर. ओके. सर, मला हे पेन ड्राईव्ह आणि गिगर काउंटर एजन्सीमध्ये सबमिट करावं लागेल. मी येतो. या. थँक्यू सो मच सर, वन्स अगेन. गुड लक. थँक्यू. ओके. हे पेनड्राईव्ह तर मिळालं सर, पण खोनी अजूनही गायब आहे. आता त्याच्यासाठी जाळं पसरायला हवं सर. हो, आश्चर्याची गोष्ट आहे ना सर, एका पाकिट माराने पेनड्राईव्ह साठी स्वतःचा जीव दिला. इथेच तर पाणी मुरतय ना. फ्रेडी बरोबर बोलतोय. एक पाकिट मार पेनड्राईव्ह साठी स्वतःचा जीव का देईल? त्याला कसं माहित त्या पेनड्राईव्ह बद्दल? गडबड आहे, काही ना काहीतरी गडबड नक्की आहे. सर, पैशांसाठी विक्रम म्हणाला होता ना, पेनड्राईव्ह मध्ये करोडोंची इन्फॉर्मेशन आहे. नाही फ्रेडी, पैसे भले किती का असेनात, एखाद्याच्या जीवापेक्षा जास्त नसतातच ना. एक काम करूया, पाकिटमार गँगचा तो बॉस आहे ना प्रकाश, त्याला फोन करूया. हा. हॅलो प्रकाश, एसीपी प्रद्युम्न बोलतोय. हा सलाम साहेब. हे बघ, मी तुला 2 डेड बॉडीजचे फोटो पाठवतोय. ते नीट बघून घे आणि बघून आम्हाला सांग की ते दोघे तुझ्या गँगचे मेंबर आहेत का, अनिल आणि किशोर. हा हा हो साहेब. साहेब, यात पहिला जो फोटो पाठवलाय ना, तो अनिलचा आहे. आणि दुसरा? त्या दुसऱ्याला मी नाही ओळखत साहेब. बरं ठीक आहे, थँक्यू. दुसरा किशोर नाहीये, मग आहे तरी कोण तो, ज्याने पेनड्राईव्ह गिळला आणि स्वतःचा जीव दिला? फ्रेडी, एक काम कर, रॉच्या विजेंद्र साहेबांना फोन लाव, विचार त्यांना. हॅलो, विजयेंद्रजी, मी सीआयडी मधून बोलतोय फ्रेडी. आत्ताच तुम्हाला ते विक्रमने कॉल केला होता ना? काय? नाही? ठीक आहे, थँक्यू सर. माय गॉड, याचा अर्थ आज जो माणूस मरून पडलाय तो खरा विक्रम आहे, ज्याने पेनड्राईव्ह साठी स्वतःचा जीव दिला. पण मग सर, तो पेनड्राईव्ह जो घेऊन गेला आपल्याकडून, तो कोण होता? खोनी होता तो फ्रेडी, खोनी होता, जो विक्रम म्हणून आपल्या समोर आला. सर, असं घडलं असावं की खरा विक्रम जेव्हा पेनड्राईव्ह शोधायला या घरात शिरला असेल तेव्हाच.
आणि तो पॅनड्राईव्ह शोधत असतानाच आपण इथे पोहोचलो, त्यामुळे त्याला पळता आलं नाही. म्हणून मुद्दाम आपल्या समोर येऊन उभा राहिला, म्हणजे आपलीच मदत घेऊन आरामात तो पेनड्राईव्ह मिळवू शकेल. हो, खूप मोठी चूक झाली सर. आपल्याला फसवून पॅनड्राईव्ह घेऊन पळाला तो. काय माहित आता किती विध्वंस करेल. त्याला पकडायलाच हवं. एक काम करूया, इथे बाहेर रस्त्यावर जेवढे सीसीटीव्ही कॅमेरा असतील ना, त्यातून त्याचा फोटो काढून घ्या आणि सगळीकडे पाठवा. सर. प्रकाश, एसीपी प्रद्युम्न बोलतोय. तुझ्या गुन्ह्यांचं प्रायश्चित्त करायचं असेल तर एक काम कर, नाक्यांवर, बस स्टँड्सवर तुझे जे पाकिटमार उभे असतात ना, त्या सगळ्या पोरांना सांग एक फोटो पाठवतोय तो माणूस शहरातून बाहेर जाता कामा नये. अरे हा तर तोच माणूस आहे ना? हो, हा तोच माणूस आहे. हो दादा, मिळालाय तो. इथे थांबू शकलो नाही, पण पुढे नक्की सापडेल. त्याच्या सायलेन्सर मध्ये गोळा कोंबलाय. हॅलो. हा, पॅकेज माझ्या ताब्यात आहे. हो, माझी गाडी जरा बंद पडली, थोडासा वेळ लागेल, पण मी पोहोचेन तिथे. हो, ओके ओके. पुढे येऊ नका, सांगितलं ना, पुढे येऊ नका म्हणून. ए, मागे हो. ए, माझ्या जवळ येऊ नका, सांगितलं ना. कोणी पुढे येणार नाही, मागे वा. सरका. ए, बाजूला वा, मागे वा, बाजूला वा सगळे. चला मागे, सरका. मागे वा. याची अवस्था तर खूप खराब आहे. ए, काय झालं? हा,
काय झालं याला? हा, कोणी मारलं याला? सर, हे गीगर काउंटर आणि पेन ड्राईव्ह. कोणी मारलं याला? आम्ही काहीच केलं नाही साहेब. उलट आम्हालाच कळत नाही की हे सगळं कसं काय झालं. सर, अचानक याची बोटं वाकडी झाली आणि हा खाली कोसळला. मला वाटलं की याला हार्ट अटॅक आला असणार. सर, सर हा तर मेला. दया, हे बघितलंस? तशीच अंगठी आहे. तिच्या टोकावर होतं हे विष आणि ही या अंगठीवर. बॉस, आणि जर या अंगठीला असं फिरवलं गेलं तर ही पिन बाहेर निघते. आपल्या ऑर्गन गँगचा डोळा सीआयडी वाल्यांनी बंद केलाय. आई त्याच ऑर्गनायझेशनचा माणूस असावा. आहेत तरी कोण हे लोक? काय हवंय यांना? काय माहित अजून काय काय घडणार आहे इथे?